नाशिक महापालिकेमध्ये अभूतपूर्व गोंधळ झालेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका सीमा ताजानपुरे राजदंड पळवण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न करण्यात आलेला आहे। सीमा ताजानपुरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेली आहे। सीमा ताजानपुरे यांना सभागृहातून बाहेर काढण्याचे महापौरांकडून आदेश देण्यात आले। याचा विरोध करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व नगरसेवकांकडून निलंबन मागे घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत आहेत। सागर, नाशिक महापालिकेमध्ये हा अभूतपूर्व गोंधळ झालेला आहे। हा गोंधळ होण्याचं राजदंड पळवण्याचा जो प्रयत्न झाला या सगळ्याचं नेमकं कारण काय होतं? नक्कीच खरं तर काही वेळापूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या महासभेमध्ये एक गोंधळ पाहायला मिळाला। महासभा सुरू होताच 10 मिनिटांची तहकूब देखील करण्यात आली। याचं कारण म्हणजे अजित पवार यांचा फोटो महासभेत लावण्यात यावा असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या नगरसेवकांनी दिला होता। मात्र तसं न झाल्याने स्वर्गीय अजित पवार यांचा फोटो घेऊन तो प्रस्ताव मंजूर करावा आणि मागणी करत महासभेच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे पक्षाचे नगरसेवकांनी गोंधळ घातला। तर उभाटा गटाच्या नगरसेवकांनी देखील यावेळी निधी वाटपावरून पोस्टरबाजी करून गोंधळ घातला। विरोधकांचा अर्धा निधी देत असल्याचा आरोप आणि समान हक्क समान निधी अशी मागणी यावेळी वेळी करण्यात आली। खरं तर महासभेमुळे या सगळ्या याच्यामध्ये दोन्ही पक्षांकडून मोठा गोंधळ निर्माण झाला। त्यावेळी ह्या गोंधळाच्या वेळी शिवसेना गटाचे नगरसेविका सीमा ताजपुरे यांची राजदंड देखील पळवण्याचा प्रयत्न केला। सीमा राजवडे यांची शिस्तभंगाची कारवाई करण्याची देखील महापौरांनी म्हटलं। यानंतर लगेचच सगळ्या नगरसेवकांनी याचा विरोध करत उभाटा गटाचे सर्व नगरसेवक निलंबन मागे घेण्यासाठीची मागणी करायला लागले। मात्र ह्या सगळ्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी अजितदादा गटाचा नगरसेवक आणि त्याचबरोबर उभाटाचे जे नगरसेवक आहेत त्यांनी हा गोंधळ निर्माण झाला होता। अर्धा तास हा गोंधळ निर्माण झाल्यानंतर आता या गोंधळ निवळण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता महासभेची आता कामकाज पूर्ववत परत एकदा सुरू करण्यात आलंय। नक्की सागर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।